सूर नव्या युगाचा असं म्हणत सारेगमपच्या 12व्या पर्वाला सुरुवात झाली आहे। या पर्वाचे परीक्षक अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी हे नव्या पर्वात नवं टॅलेंट शोधण्यासाठी सज्ज झालेत। 5,500 स्पर्धकांमधून एकानंतर एक राऊंड पार करत अखेर टॉप 14 निवडले गेलेत। या आठवड्यात आता खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू होणार असून याविषयी स्पर्धकांना काय वाटतंय ते त्यांनी शेअर केलंय। सूर नव्या युगाचा जे नवीन पर्व आहे 12वं पर्व, तर अतिशय छान वाटतं आणि विशेष म्हणजे खूप खूप शिकायला मिळतं इथे। तर आम्ही सर्वजण खूप लकी आहोत की आम्हाला या पर्वामध्ये गाण्याची संधी मिळाली आहे। ऑडिशन्सपासून आम्हाला एक्सपिरियन्स खूप छान छान येतात आणि सगळ्यांचीच गाणी खूप छान बसली आहेत। काही काही गाणी रिअरेंज झाली आहेत, त्यामुळे आम्ही सुद्धा खूप एन्जॉय करतोय रिहर्सल करताना किंवा आता शूट होईल तेव्हा सुद्धा। सूर नव्या युगाचा हे जे म्हणलं गेलं आहे या पर्वाला, त्याचं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गाण्यांना एका नवीन रूपात सादर केलं जातं आहे आणि ते पब्लिकपर्यंत पोहोचवलं जातं आहे। ज्या लोकांनी ती गाणी त्या रूपात बघितली नाही आहेत, एक वेगळा अँगल दिला जातो आहे प्रत्येक गाण्याला। ही बेस्ट गोष्ट आहे आत्तापर्यंतच्या 12 पर्वांपैकी या पर्वात सगळ्यात बेस्ट गोष्ट ही मला वाटते। हा खूप मोठा बदल आहे, एक रेव्होल्यूशन आहे सारेगमपमध्ये। अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर चालला। या 12व्या पर्वात परीक्षक म्हणून अवधूत गुप्ते सोबतच तौफिकजींची साथ असल्याने स्पर्धकांच्या मनावर दडपण आल्याचंही ते सांगतायत। या आठवड्यात सादर होणारे परफॉर्मन्स पाहून परीक्षकांनी स्पर्धकांची वाहवा केली आहे। मला तुम्हाला ऐकून एक खास मित्राची आठवण झाली आणि तुमचा स्टाईल मला त्याच्या स्टाईल सारखा वाटला, शंकर महादेव। सर मी उनको हमेशा फॉलो करता हाँ लगी रहा है वो तो। आमची तर धमाकेदार शुरुआत झाली है और कंटेस्टेंट्स इतना अच्छा गा रहे हैं और कुछ गानों में तो ऐसा हम उठ के खड़े हो जा रहे हैं। और क्योंकि वो आज क्या है ना कि कोई मार्क्स वाला नहीं है, कुछ नहीं देना है, तो सब फ्री होके गा रहे हैं, मज़ा कर रहे हैं, धमाल कर रहे हैं। और ये जो शुरुआत हुई है ना आज तीर्थ विठ्ठल से, उसका जो एक माहौल बन गया है ना, और वो जो एक ग्राफ ऊपर जा रहा है ना, तो ग्राफ ऊपर ही जा रहा है, नीचे आ नहीं रहा है। बहुत मज़ा आ रहा है। दृश्य परिणाम जो आहे, मुलांचे सगळ्यांचे मेकओव्हर्स झाले, छान छान कपडे, त्यांना मेकअप वगैरे लावून सगळे आलेत। ओळखताच येत नाहीत की ही ऑडिशनला आलेली अशी साधी साधी मुलं जी आहेत एकदम मॉडेल्स वाटायला लागलीत सगळी। त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर एक खूप आनंद आहे, आशा आहे की एक नवीन पर्व त्यांच्या आयुष्यात सुरू होत आहे। या सगळ्या स्पर्धकांची मेहनत आणि त्यांना एकूणच सगळ्यांची मिळणारी साथही तितकीच महत्त्वाची ठरतेय। माझे माहेर पंढरी आहे हिवरीच्या तीरे, आहे हिवरीच्या तीरे, आहे हिवरीच्या तीरे। रोज सकाळी उठून सगळे रियाजाला बसतो, म्हणजे सेपरेट पण बसतो असं नाही। नंतर ग्रूमिंग सेशनमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळतं कमलेश दादाकडून आणि नंतर रिहर्सल 1-2 वेळा रिहर्सल होते, 2-3 वेळेला। परत शूटच्या आदल्या दिवशी टेक्निकल रिहर्सल होते, तर त्याचा खूप मोठा फायदा होतो टेक्निकल रिहर्सलचा की तुम्हाला अगोदर जजमेंट येते साऊंडचं, म्युझिकचं किंवा तुमचा आवाज कसा येतो आहे, तर ते खूप म्हणजे त्याची खूप मदत होते गाणं परफॉर्म करताना। चांगले परीक्षक आहेत आणि रिहर्सल्स आमचे कंडक्ट होत आहेत, जाम मजा येते। नुकत्याच सुरू झालेल्या स्पर्धेचं आता खऱ्या अर्थाने काउंटडाऊन सुरू होऊन 12व्या पर्वाचं विजेतेपद कोणाकडे जाईल हेच पाहायचंय।
उसात दिसतात माग कुणीतरी आला न गेला कुणीतरी आला न गेला तुझ्या उसाला लागल कोल्हा दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. लागल कोल्हा तुझ्या उसाला लागल कोल्हा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.